किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी झणझणीत चमचमीत असं मटण फ्राय कसं बनवायचं ते दाखवणार आहे. अर्धा किलो मटण मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर त्यात आपण जाडं मीठ टाकायचं, आलं लसूण पेस्ट 2 चमचे आणि हळद टाकून हाताने चांगलं चोळून घ्यायचं. चोळून झाल्यानंतर 15 मिनटं आपण मॅरिनेट करायला ठेवूया. गॅसवर मी पातेलं गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की एक बारीक चिरलेला कांदा मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा. कांदा लालसर झाला की त्यामध्ये आपण जे मटण मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते टाकूया. मटण चांगलं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर आपण ह्यावर ताट ठेवणार आहे. त्यामध्ये पाणी ठेवायचं म्हणजे आपल्याला मटणाला पाणी चांगलं सुटतं. मिनिट झाले की पुन्हा एकदा आपण ताट काढून मटण हलवून घ्यायचं म्हणजे मटणाला चव छान येते. तर एकदा खालीवर करूया आपण. इकडे शिजते तोपर्यंत आपण वाटण करूया. तर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये आपण सुकं खोबऱ्याचे काप टाकून थोडंसं तेल टाकून परतून घेऊया. त्याच कढईमध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा हा लालसर भाजला की त्यासोबतच आपल्याला आलं, लसूण आणि टोमॅटो मस्त परतून घ्यायचं आहे. ते मस्त परतून झाले तर आता आपण एका ताटामध्ये काढूया आणि थंड करायला ठेवूया. आता आपण भाजलेले साहित्य मिक्सरमध्ये कोथिंबीर टाकून हे मस्त बारीक करून घेऊया. बघू शकता मटण आपलं मस्त शिजलेलं आहे. कढईमध्ये आपल्याला तेल टाकून गरम मसाला, घरगुती काळा मसाला टाकून मस्त परतून झालं की त्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते टाकायचं आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत मस्त परतून झालं आहे तर त्यामध्ये शिजलेलं मटण टाकूया आणि मस्त 2-3 मिनटं परतून घेऊया. ते आपल्याला मटण शिजलेले जे आणि पाणी असतं ते टाकायचं. त्यामुळे मटण फ्राय खूप छान मस्त लागतं. तर ते टाकून आपण परत पुन्हा एकदा परतून घेऊया. बघू शकता झणझणीत चमचमीत असं मटण फ्राय तयार झालेलं आहे.